हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. नीरज: तू मला फसवलंस. दुकानदार: नाही साहेब, मी तुम्हाला चांगलाच रेडिओ विकला. नीरज: रेडिओवरती लेबल लावला आहे की जपानमध्ये बनवला आहे आणि रेडिओवरती सांगतात की दिस इज माय ऑल इंडिया. काही लोक आपलं मूड ऑफ झाला की डीपी काढून टाकतात. असा कसा यांचा मूड जो स्वतःचेही थोबाड बघवत नाही. बाई: नीट आठवत नाही आहे, पण तुला कुठेतरी पाहिले आहे मी. भिकारी: अहो मॅडम, मी तुमचा फेसबुकवरचा फ्रेंड. आता तरी ओळखलं का? बबन: तुला जर 2 कोटींची लॉटरी लागली तर? भिकारी: तर मी स्वतःचं विमान घेईल, म्हणजे मला दुसऱ्या देशामध्ये जाऊन भीक मागता येईल. नीरज: अरे सूरज, तू ही गोळी बाजूने कापून का घेतोस? अरे, तुझे तर मला काही समजतच नाही. सूरज: अरे मित्रा, त्यात काय समजायचे? गोळी साईडने कापून घेतल्याने मला तिचे साईड इफेक्ट होणार नाहीत. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त गोत्यात आणणारी माणसं पोत्यात घालून हाणली पाहिजे. नीरज बायकोला: ना ना कजरे की धार, ना मोतियों के हार, ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो. बायको: सरळ सरळ सांगा ना, मेकअपसाठी पैसे नाहीत म्हणून. कार्डिओलॉजिस्ट: तुमचे 3 ब्लॉक आहेत. पुणेकर रुग्ण: नाही, 4 आहेत. कोथरूडला, चिंचवडला, तिसरा चिंचवडला, तिसरा तळेगावला आणि चौथा लोणावळ्याला. कार्डिओलॉजिस्ट: त्यातला एक विका, उद्या तुमची बायपास आहे. आता ही पण नवऱ्याची चूक आहे का? बायको: मी मागील 3 वर्षापासून वटपौर्णिमा पाळत नाहीये, तरी देखील तुमची प्रकृती अगदी उत्तम आहे, हे कसे? नवरा: अगं, मी नियमित व्यायाम करतो, स्वतःची नीट काळजी घेतो. बायको: ते काही नाही. तुमच्यासाठी कोण उपवास ठेवते ते खरं खरं सांगा. No, 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 no. आज अचानक वायफाय बंद झाले. खूप राग आला. चौकशी केली तेव्हा समजले शेजाऱ्यांनी बिलच भरले नाही. किती बेजबाबदार लोक असतात या जगात. जेलर: तुला 5 मिनिटांनी फाशी होणार आहे. तुझी शेवटची काही इच्छा असेल तर सांग. दीपक: मला द्राक्षे खायचेत. जेलर: अरे, द्राक्षाचा सीझन यायला अजून 10 महिन्यांचा का अवकाश आहे? थांबेन तोपर्यंत, काही हरकत नाही. एखादी मुलगी आवडत असेल तर तिला डायरेक्ट सांगून टाकावं. उगाच ॲम्ब्युलन्स सारखं तिच्या प्रत्येक पोस्टला वाव वाव करत बसू नये. आजकालची पहिलीची पोरं केसांना जेल लावून फुल मॉडेलिंग करत शाळेत जातात. आणि एक आमचा जमाना होता जेव्हा आमची आई खोबऱ्याचे तेल लावून असा भांग पाडून द्यायची की चक्रीवादळ आले तरी इकडचा केस तिकडे जायचा नाही. No, 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 no. नवरा: पुरुष एका दिवसात 15,000 शब्द बोलतात तर बायका दिवसाला 30,000 शब्द बोलतात. बायको: कारण तुम्हा पुरुषांना प्रत्येक गोष्ट 2दा सांगावी लागते. नवरा: काय? हेच की, तुम्हाला एकदा सांगितले ऐकू येत नाही म्हणून 2दा सांगावे लागते. चोरी केलेला माणूस एक वेळेस चोरी केली म्हणून मान्य करेल, पण रात्री घोरणारा व्यक्ती कधी मान्य करणार नाही की मी घोरत होतो. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.